श्री शिवलीलामृत 11वा अध्याय रुद्राध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. स्तुत म्हणे सौनकादिकां प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजितां भाग्य विशेष. पंचमुख षटमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणी जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका ये विषयी. काश्मीर देशींचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर प्रतिव्रता मृदू भाषिणी पूर्वदत्ते एसी लाधिजे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान या साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करितां अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निशिम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर लेववीती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवड सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूर्वजा सर्वदा. आश्रय करीती राव प्रधान यास कानावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणांशी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करितां बहुत परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वतां राक्षस जण सत्र जेणे केले.
जेवी मनुष्ये वागती अपार तैसेचे पूर्वी होते रजनीचर ते पितृकैवारे समग्र जाळिले सत्र करुनिया जनमेजये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहिविले पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचिले रावणादिक विरंचिस दटूनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवीं पितृकैवारे पराशरे वादी व जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घराशी आणती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्तां वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अमुमात्र गजवाजियांनी समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडिले चित्ती मग ते दोघे कुमर आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसे जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामींचा तोची भूप पृथ्वी माझी निशिम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणीं जिच्या सर्वदा विचित्र वसनें दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजश चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणीं संयुक्त अंगी सुगंध विरोजित गोमिहिषी खिल्लारें बहुत वाजी गजधरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा तिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान तिच्या भोगा काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश्या असोन पतिव्रता नेमी लाजो पुरुष तत्वताम त्याचा दिवस न सरताम इंद्रासही वश्य नव्हे परम शिव भक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेशी अन्न छत्र सदा चालवीत नित्य लक्षत्री दळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण माशी अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुक्कट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळाम रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे काम नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळाम कपाळी जाण
विभूती चरची स्वहस्ते. एवं त्विच्या संगती करून त्यांसही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पाहावया लागून सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे रूप स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करुनी स्वहस्तकी त्यास वैसविली रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊन आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्ष्मी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण तासी तुमची झाली मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णविले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाले. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगांते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा म्हणे या लिंगापाशी प्राण. भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्न प्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यगारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करुनी नृत्य शाळेस लागला अग्न. जन धावो लागले चहूकडून एकची हाक झाले. 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव वातात्मज घे चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. उक्कट मरकट दिधले सोडून गेळे पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुषे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी कोण. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा देन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयीं चित्तिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उद्यांजळी तैसा प्रकटला कपाळ मोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटीं पाळी भक्तांते. माथां जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. श्रीं झुळझुळ वाहे निर अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. निशलासे व्यघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा बिरवती. वरचे वर कंदुक झेलित तेवीं 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेश झेलून धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालिली.
पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित स्त्री शुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुर तरुंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्तांकारे निर्मली जेथे बोसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयांस शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनाम म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पूर्णे करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करीतील निर्दोष बस्तीस लक्षणी डोळस शिवभजन लाभवितील बहुतांस उद्धरतील तुम्हा अंते अमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उद्रई जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवया बहुत करिताम नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वताम ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुखाणवी पडेल पै सत्य श्रदस बोलावे वचन नातरी अंगास येते मूर्खापण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण हे गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव एकता धरणीशी मूर्छा येऊनी पडियेला अमात्य सहित त्या स्थानी दुखाग्नीत गेले आहोळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनियाम हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायाशी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठाव सोडी धुईधीर एक एक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र शशी मित्र नवते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टी करता द्रुहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गृह्य गान भुवनत्रयीं असेना बहुत करी आहाजतन त्याहुनी आणिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून शिवशंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय कती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासोन भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे तिनी दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छती जप जप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणोनी वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभिक्त कृत्या निर्मिली दारुण तिने कुकडतवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतां प्रती शिवद्वेषी जे पापमती
ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणूनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभी पाकीन घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्याशी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेनावधारी, अयुत रुद्रावर्ताने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूरी होई साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, श्रोणी पाळा करी सप्तदिन. रायेम धरिले दृढचरण, सद्गत होऊनी बोलत. सकळ रुची रत्नमंडित पदक, स्वामी तू याच मुख्य नायक. काळ मृत्यू भयलोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वामाचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून, आतांची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्राष्टानी भक्ती पूर्ण. न्यास ध्यान युक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्ये चालून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणूनी उभा करीती. ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्र घोषे गर्जिनिले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्ही आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीश, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन, सावध केला राजनंदन. त्यास पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विक्राल दाढा भयंकर, नेत्र खदिरांगारा सारिखे. तो मज घेऊनी जाता असताना, चौघे पुरुष धावूनी आले तत्वताम. पंचवदन दशभुजं त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नशे. तेजे तेजे जैसे गभस्ती, दिगंतम संहारेती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्तीम आयुधे. ते महाराज येऊनी, मज सोडविले तोडूनी बंधन. त्या काळ पुरुषाशी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणीम गडबडा लोळे. शिवनाम गरजत तये वेळे, देव सुमने वर्षिती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवध्यांत थोर. मुखद्वयांशी महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहार थोळ, सनया पार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करी तसे. षडश अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणूनी अर्पी ब्राह्मणांशी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एक सरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची एकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असताम, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, किं काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. किं श्वेतोत्पल्ले मृडानी, रमणलिंग अर्चिजे. किं निंदेवास सापडे चिंतामणी, क्षुधिता पुढे क्षीराब्धी ये धावुनी.
तैसा कमलोद्धव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन औत्तान पादी कया द्रुत दयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे काम सर्वांते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतळा माळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा किम. हे कमल भवंड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिताम नयनी दंडे ताडेल शक्रादिकाम. तो नारद देखोनी तेच क्षणी कृंडांतुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्निग्राहपत्य आहवनी उभे ठाकले देखताम. परशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन. धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टाम तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्वे काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसूत एका ते. तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास ब्रह्मसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वताम रुद्र महिमा तुझ ठाऊक असताम. शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वताम कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वप्राधे कष्टी बहुत. मग उभा ठाकून कृतांत कर जोडूनी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमन गजामात अपराध न कळताम घडला हा. ऐसे नारदेन सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी. आणिक सहस्र रुद्र करुणी मोत्साहस करीतसे. शतरुद्र करिताम निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिव रूप याच देही. तो तेथीच झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहु. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊनी. तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती. त्यांसी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान एकताम पडताम घडे पुण्य. केले असेल अभक्ष्य भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वताम भस्म होती श्रवण करिताम. हा अध्याय त्रिकाळ वाचिताम गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्याहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समावेत राव जाणा जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकीं वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदाशी पावून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करितां श्रवण 11 रुद्रां समाधान. किम हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही. येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस.
हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवून मांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वताम. त्यासी संभाषण करिताम महापातक जाणीजे. ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या संधनास न जावे. ते त्यजावे जीवे भावे जेवीम सुशील हिंसक गृह. तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्याशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता मनुष्ठान तयाशी नित्यरुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. आपण हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळ कंद अभंग नविते कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते. हर हर महादेव की जय.